तर आज मी बनवते एक अशी अंड्याची रेसिपी, जी म्हणजे आजपर्यंत तुम्ही कधी कुठे बघितली नसेल आणि बनवली सुद्धा नसेल. हां, तर आज मी बनवते तंदुरी अंडा मसाला. थोडासा वेगळा टच दिलाय मी या रेसिपीला. एकदा घरी नक्की करून बघा. खूप टेस्टी आणि खूपच मस्त लागते ही रेसिपी. आणि रेसिपी सुरू करायच्या अगोदर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा, जेणेकरून मला सुद्धा मोटिव्हेशन मिळेल. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आता इथे आपल्याला एक तंदूरचा मसाला तयार करून घ्यायचा. तर त्याकरता इथे आपल्याला लागणार आहे थोडंसं दही, अद्रक लसूणची पेस्ट, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, त्याचबरोबर धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला पावडर, थोडासा लिंबाचा रस, बेसन, तंदुरी मसाला आणि इथे मी थोडासा ना रेड फूड कलर घेतलाय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे हा स्किप करू शकता. त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे थोडंसं मस्टर्ड ऑइल. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे प्लीज बाजारातून जाऊन घेऊन या, जेणेकरून ना ह्या मसाल्याला ह्या तेलाशिवाय अजिबात चव नाही. आता हे तेल आपल्याला ना एकदम ना धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचंय आणि हे तेल आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून आहे ना ह्याचं छान असं मस्त ना एक मॅरिनेशन तयार करून घ्यायचं. तर हे बघा, आपलं केवढं मस्त असं मॅरिनेशन तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ पहिले घालू नका. तर आता मी इथे चवीपुरतं मीठ घालून परत एकदा असं व्यवस्थित हे मॅरिनेशन मिक्स करून घेते. तर फायनली आपलं तंदूरचं मॅरिनेशन जे आहे ते आपण साइडला ठेवून देऊया, जेणेकरून आहे ना मसाले आणि तेल ह्याच्यामध्ये ना छान मसाले आपले मुरतील. आता मी इथे काही अंडी घेतलेली आहेत. अंड्यांना ना मी ना उकडवून घेतले, अंड्याची साल काढून घेतली आणि हे बघा त्याच्यावरती असं ना काप करून घेते. हे बघा, हे काप असे केले ना तर ह्याच्यामुळे काय होतं ना, एकतर आपलं प्रेझेंटेशन छान दिसतं आणि दुसरं म्हणजे ना अंड्यांमध्ये छान मसाला आतपर्यंत मुरतो. तर मी अशा प्रकारे ना इथे काप करून घेते. तुम्हाला पाहिजे त्याप्रकारे तुम्ही इथे काप करून घेऊ शकता. तर फायनली हे बघा, आता आपलं मॅरिनेशन जे आहे ते छान मुरलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना आपण एक-एक अंडी टाकून आहे ना, अंड्यांना छान मस्त मसाल्यांमध्ये कोट करून घेऊया, जेणेकरून मसाले आहे ना अंड्यांच्या आतपर्यंत छान असे मस्त गेले पाहिजे. हे बघा, यामुळे ना काय होतं ना, आपला तंदूर अंड्यांना आहे ना खूप छान मस्त फ्लेवर येतो. तर आता मी सर्व अंडी जी आहेत ना, ती अशीच मस्त मसाल्यामध्ये कोट करून घेते. तर फायनली आपली सर्व अंडी कोट करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता ही पण आपण साइडला ठेवून देऊयात. आता मी इथे घेतलेलं आहे एक मोठं पातेलं. त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते. तेल आपलं छान गरम झालं, की त्यामध्ये घालायचंय थोडंसं जिरं. जिरं छान तडतडलं, की त्यामध्ये घालायचंय आपल्याला कांदा. कांदा आता आपल्याला 1 मिनिटाकरता असा मस्त छान परतवून घ्यायचा आहे. कांदा जोपर्यंत असा गुलाबी होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला असा कंटिन्यू परतवत राहायचंय. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचंय थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट, त्याचबरोबर थोडीशी हिरवी मिरची. हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट घातल्याच्या नंतर आपल्याला ही पेस्ट आहे ना, ही कांद्याबरोबर मस्त परतवून काढायची. जेणेकरून आहे ना, अद्रक लसणाचा जो सुवास आहे ना, तो मस्त कांद्यामध्ये असा मिक्स झाला पाहिजे आणि घरभर दरवळला पाहिजे. तर हे बघा, आपला कांदा जो आहे तो बनून तयार झालेला आहे मस्त असा. आता यामध्ये अजून थोडेसे मसाले घालायचे. त्यामध्ये मी घातलेला आहे हळदी पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर आणि थोडंसं धना पावडर. आता हे मसाले सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे स्लो गॅसवरतीच परतवून घ्यायचे. गॅस तुम्ही इथे मीडियम किंवा फास्ट करू नका. नाहीतर काय होतं ना, मसाले जळण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपल्या अंडा मसाल्याला चांगली चव येणार नाही. तर स्लो गॅसवरती आपल्याला एक अर्धा मिनिटं हे मसाले असेच छान मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचे. तर हे बघा, आता आपले मसाले पण छान परतवून झालेले आहेत. आता ह्यामध्ये मी घालते टोमॅटोची प्युरी. ही मी घरामध्येच बनवून घेतली. टोमॅटो मिक्सरला असे ग्राइंड करून घेतले. तर हे बघा, ही टोमॅटोची प्युरी सुद्धा आता या मसाल्यांबरोबर छान अशी मस्त मिक्स करून घ्यायची आणि छान तिला असं ना 1 ते 2 मिनिटं अशी लो गॅसवरतीच अशी परतवून घ्यायची. जेणेकरून ना टोमॅटोमधला कच्चेपणा आहे ना, तो सर्व असा निघून गेला पाहिजे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता आपला मसाला केवढा मस्त तयार होतोय. आता मसाल्याला आपल्याला एक थोडीशी उकळ आणू द्यायची. तर हे बघा, आपला मसाला जो आहे थोडीशी उकळ आलेली आहे आणि याच्यामध्ये मी कुठलंही पाणी घातलेलं नाहीये. आपला मसाला थोडासा थिक पण झालेला आहे. याचा अर्थ आपला मसाला मस्त तयार झालेला आहे. आता ह्यामध्ये मी घालते ताजं दही आणि त्याचबरोबर घरात केलेली मलाई. तर हे बघा, ही दुधावरची साय असते ना, तीच मी इथे मलाई करून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर ही नसेल, तर तुम्ही ह्या जागी फ्रेश क्रीम वापरलं तरी सुद्धा चालेल. तर इथे मी 2 चमचे मलाई घेतलेली आहे आणि दही. आता हे आपल्याला मसाल्यांबरोबर छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय आणि हे पटकन मिक्स करायचंय. जर फास्ट मिक्स नाही केलं, तर काय होतं ना, आपलं दही आणि मलाई फाटण्याची शक्यता असते.
जसा तुम्ही हा मसाला परतवत जाणार तसा बघा कलर चेंज होत जाणार मसाल्याचा. तुम्ही बघू शकता कलर हळू-हळू चेंज होतोय आणि हे बघा फायनली आपला जो अंडा मसाला जो मसाला आहे तो प्रॉपर तयार झालेला आहे. तर यामध्ये आता मी घालते चवीपुरतं मीठ. मीठ पहिले घालू नका नाहीतर काय होतं ना, मिठाची क्वांटिटी वाढते आणि पदार्थ आपला खारट होऊ शकतो. त्याच्यामुळे मी मीठ कधी पण ना शेवटीच घालते. तर हे बघा आता मीठ घातल्याच्या नंतर सुद्धा परत एकदा मी असं व्यवस्थित मिक्स करून घेते. तर हे बघा आता अंडा मसाल्याची ग्रेव्ही जी आहे ती आता आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे. तर ही ग्रेव्ही आता आपण साइडला ठेवून देऊयात. तर आता आपण तयार करूयात तंदूर अंडा. तर हे बघा इथे मी ना एक जाळी घेतलेली. माझ्याकडे एक जाळी होती. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ना एका पॅनवर सुद्धा असं हे अंडे ना असे मस्त फ्राय करू शकता. त्याने सुद्धा असं मस्त तंदूर येतो. तर हे बघा आता मी जाळ्यांवरती ना हे जाळीवरती असं मस्त हे अंडे आहेत ना तंदूर करून घेते. जेणेकरून जो फ्लेवर आहे ना खालून जो गॅसचा फ्लेम तो पूर्ण अंड्यामध्ये जाईल आणि आपलं मॅरिनेशन वगैरे अंडे असे प्रॉपर याला तंदूर लागेल. तर हे बघा, इथे प्रॉपर आपला अंडा तंदूर जो आहे तो तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे केवढा मस्त त्याला कलर सुद्धा आलेला आहे. आता ही अंडी आपण आहे ना एक-एक करून ग्रेव्हीमध्ये सोडायची. त्या अगोदर ना इथे मी थोडीशी ना ग्रेव्ही करून घेते. त्याकरता इथे मी ना गरम पाणी घेतलेलं आहे. तर गरम पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढं तुम्ही इथे घ्या. जेणेकरून तुम्हाला जेवढी करी पाहिजे तेवढी. आता या करीमध्ये ना आपल्याला आहे ना, इथे ना एक-एक ना अंडी टाकून घ्यायची आहे. तर हे बघा आता इथे ना मी एक-एक ना अंडी टाकून घेते. जेणेकरून आहे ना सर्व अंडी मसाल्यांमध्ये छान मस्त कोट होतील आणि एक ना 5 मिनिटाकरता आपल्याला ना झाकण ठेवून द्यायचे. जेणेकरून सर्व मसाले अंड्यांमध्ये जातील. तर हे बघा 5 मिनिटानंतर आता मी झाकण ओपन केलंय आणि आपल्याला रेस्टॉरंट टच द्यायला इथे मी थोडंसं ना कसुरी मेथी घेतली आणि कसुरी मेथी तुम्हाला अशी हातावर आहे ना रब करून टाकायची. त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि हे बघा आपला फायनली ना तंदूर अंडा मसाला बनून तयार झालेला आहे. तुम्हाला मी ना गॅरंटी देते ही तंदूर अंडा मसाला ना घरी बनवून बघा. एवढं सर्वांना आवडेल ना, सगळे तुमची ना तारीफ करत राहणार. आता ह्याच्यावर मी थोडंसं गार्निशिंग करते. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका पुढच्या छान रेसिपी बरोबर. थँक यू.